अरे भाऊ काय करता, काय बसली इथे? काय नाही, आम्ही आता कोणवलीची पालखी बघायला आलोय माहूतून. काय बोलतो? हो कोल्हापूरची पालखीचं आगमन आहे आज? हो अरे वा वा, छान छान. म्हणजे तुम्ही आता चाललेत? हो. चला. कोणवलीच्या संकासूरचा महिमा लय भारी आहे. काय बोलतो? मग अरे वा, चला मग मी पण येतो बघायला. चला. हा चला चला, आलो चला. अरे काय करता काय इथे बसून? चाललोय आम्ही पण कुठे? कोणवलीच्या आगमनाला. हो काय, सगळेजण? हो. अरे वा वा, मग छान आहे रे. चला. हा, चला चला, मी पण येतोय. चला मग मला पण घ्या ना सोबत. ठीक आहे ठीक आहे. आणि काय मग प्रसाद विसाद आहे की नाही? प्रसाद भेटेल ना? ठीक आहे. ए चला रे. तर मित्रांनो, आता आपली पालखी जाते सजवण्यासाठी आणि सजवून वगैरे येणार आहेत. तर ही सजवण्यासाठी मंडळी चाललीत पुढे. आपण जाणार आहोत आता पालखीच्या आगमनासाठी. तर पालखी आता चालली आहे देवळामध्ये. हो इनी बरे हो ना? तर मित्रांनो, पालखी आत्ता जस्ट आली आहे देवळामध्ये सजवण्यासाठी. तर वेळ आहे बराचसा, त्यानंतर 1 तास लागणार आहे. तर आम्ही इकडे थांबणार आहोत 1 तासानंतर. इकडे सगळे पालखीच्या आगमनासाठी आलेत बघा. ही सगळी मुलं पालखीच्या आगमनासाठी आले आहेत. थोड्या वेळात पालखीला 1-1.5 तास लागणार आहे बघा. ही सगळी लोक आता बघा. बाय, कशी आहे? तर इकडे आता बघा ही सगळी मुले वगैरे आता सुरुवात झाली इकडे येण्याची सगळ्यांची. भानसे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, शिमग्याचा सण सुरू झाला, पहिली होळी झाली आणि आता जे आतुरता आहे सर्वांना, कोकणातल्या संपूर्ण गावोगावी सण म्हटल्यानंतर शिमगा सण. तर शिमगा सणाची पालखीचं आगमन आज कोणवली गावची सुप्रसिद्ध भैरी देवीचं आज आगमन होणार आहे. त्या आगमनासाठी आम्ही खास सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहोत की ह्या दिवसाची. तर आज दिवस उजळलेला आहे आणि आता थोड्याच वेळात पालखीचं आगमन होणार आहे. त्या आगमनासाठी भव्य दिव्य असा आगमन सोहळा आज इकडे सुरू होणार आहे. तर आगमनासाठी भाविक जण, भक्तजन या ठिकाणी गाड्या घेऊन सुद्धा या ठिकाणी येत असतात आणि सगळे भाविकांची आता गर्दी जमलेली आहे. तर आतुरता आहे संकासूर बघण्याची. संकासुराचा महिमा आणि पालखी भैरवी देवीची या ठिकाणी भव्य दिव्याची पालखीचा सोहळा संपन्न होणार आहे, सुरू होणार आहे. तर आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि पहिलाच दिवस आज पालखीचा आहे, सोहळा आपल्याला पाहायचा आहे. चला. मी इथं बसतो मग तुम्हाला देतो. ग्लास आणला, वरती गेलो म्हणून भेटला पिल्याला कोणीतरी. सगळ्यांना गावाला अजिबात काय दगापट्टा देऊ नये. सगळ्यांच्या पाठीवर सादर उभा राहा आणि आनंदात जा आणि आनंदात ये. आणि मी पण सेवा करतोय, माझ्या पाठी पण सादर उभा राहा. कुणाच्या केसाला धक्का लागून देऊ नको. आणि आज तुला मी बाहेर घेऊन चाललोय आणि तुला नारळ देतो, मान्यता कर, मी सांभाळ करा. तर मित्रांनो, आतुरता होती आगमनाची. ते थोड्याच वेळात कोणवली गावची पालखी सुप्रसिद्ध भैरी देवीचं आगमन होणार आहे आणि संकासुराचं सुद्धा आगमन होणार आहे. तर तत्पूर्वी आपण या ठिकाणी बघू शकता की भाविक जन बरेचसे या आगमनाला येत असतात.
तर इकडे सुद्धा आलेले आहेत आपल्या मंडणगड तालुक्यातून आले आहेत, बरेचसे पुण्यातून आले. तर आपण इकडे जाणून घेऊया की हे सर कुठून आले सर तुम्ही? मंडणगडवरून आलो आणि खास देव निघतात पालखीचं आगमन हा कार्यक्रम बघायला आलोय. कोनवलीचा जी पालखी आहे त्याला एक प्रसिद्धी आहे आणि जागरूक देवस्थान आहे. त्यासाठी आम्ही दरवर्षी येतो, यावर्षी देखील आलो. धन्यवाद सर. सर तुम्ही कुठून आलात सर? मंडणगड मधून आलोय. अच्छा. आम्ही दरवर्षी रात्री येतो, परंतु ह्या वर्षी आम्ही पालखीचं आगमन पाहण्यासाठी देवळातच आलेलो आहोत. आणि नवसाला पावणारा रंगभैरी माझा हे देवस्थान अतिशय जागरूक आहे, त्यासाठी आम्ही मंडणगड मधून आलो. धन्यवाद सर. बाबू तू कुठून आलायस? मंडणगड. हा, पालखी बघण्यासाठी खास आलायस ना? अरे वा वा, छान छान. संतसुरा चला तर मित्रांनो आपण पुढे सुद्धा जाणार आहोत. तर इकडे बघूया. या इकडे या इकडे. सर तुम्ही कुठून आलात? मंडणगड. काय काय तुम्हाला आकर्षितपणा काय वाटतंय? दरवेळेला ऐकायचो ना, या वेळेला बोलू जाऊन बघूया काहीतरी. आणि माझ्या गावात जेव्हा पालखी येते अच्छा. तो माझं मनात असतं की नाही कधीतरी स्टार्टिंगला जावं. आज पहिला वर्ष आहे तुमचं. पहिल्यांदा झालं. धन्यवाद. तुमचं कोणेल गावामध्ये स्वागत करतो. तर इकडे सगळे सर तुम्ही मंडणगड गांधी चौक. मंडणगडच्या गांधी चौकात. आणि ह्या गांधी चौकाचं वैशिष्ट्य आहे की रात्री 11 वाजता पालखी गाव घेते ते सकाळी 6 वाजेपर्यंत. मी प्रत्यक्षात बघितलंय. आणि गांधी चौकातले खास मानकरी या ठिकाणी पालखीसाठी आगमनासाठी आलेले आहेत. त्यांचे सुद्धा कोणेले गावाच्या वतीने स्वागत करतो. सर इकडे या. अजून चला आतमध्ये या आतमध्ये. कुठून आलीस तू? मंडणगडवरून खास पालखीसाठी. तिथे बघ तर मित्रांनो हे सुद्धा मंडणगडातून खास पालखीसाठी आलेले आहेत. तर पालखीचा मॉब जो आहे आगमनासाठी आतुरता आहे ती बाहेर आतमध्ये संपूर्ण भरलेले आहेत. बघू शकता की जागा सुद्धा उभं राहण्यासाठी नाहीये. सगळी जण आतुरता की कधी पालखी बाहेर पडते आतुरता आहे. चला तर तुम्ही सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आणि आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. चला. बघू शकता की पालखीच्या आगमनासाठी बघा सगळ्यांची आतुरता आहे. काय कुठून आलीस तू? मंडणगड मधून आली. काय तू? मंडणगड. काय तू? महाड. महाड. अरे वा. काय तू? हा? किती बी आहे माहिती? नादगाव. मानकोट किल्ला. कोनवली. मंडणगड. ठीक आहे. अशा प्रकारे या सगळ्या तुम्ही कुठून आलात? बलदेवाडी. बलदेवाडी. कोलीवाडा. कोलीवाडा. कोनवली. कोणवली. ओके ठीक आहे. तर अशा कोणवली. कांटे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इकडे सगळेच जण बघा जागा नाही आहे. अशा पद्धतीने आता थोड्याच वेळात पालखीचं आगमन होणार आहे. अगदी जल्लोषामध्ये वाजत गाजत फटाक्यांच्या धमाक्यामध्ये इकडे पालखीचं स्वागत होणार आहे. तर आपण चला आतमध्ये जाऊया. तेव्हा कुठून आलास? कुठून आलास? पन्हाळी. तू? पन्हाळी. कुठून आलाय? भाऊ माहूवरून. दादा तुम्ही कुठून आलाय? पन्हाळ बुद्रुक. पन्हाळ बुद्रुक. तर आज माहिती ऐकून या ठिकाणी खुश तुमचे सुद्धा या कोणवली गावामध्ये स्वागत करतो. अशा पद्धतीने इकडे सुद्धा बघू शकता. सर आपण कुठून आला? आपण कुठून आला ते फक्त सांगा, बाकी काय नाही. सर आपण कुठून आला? नगरवरून. नगरवरून. सर तुम्ही? मी पुण्यामधून, पिंपरी चिंचवड. धन्यवाद. तुमच्या कोणवली गावामध्ये स्वागत करतो मी. धन्यवाद. सर तुम्ही? धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तर अशा पद्धतीने इकडे बघू शकता की पालखीचा संपूर्ण पालखी बघण्यासाठी सोहळ्यासाठी आलेले आहेत. आणि इकडे बघू शकता की थोड्याच वेळात आता पालखीचं आगमन होणार आहे. तर आपली सगळ्यांची जी आतुरता आहे कोणवली गावच्या पालखीची या ठिकाणी संपूर्ण तुम्ही बघू शकता. आणि हे की आपण आज जवळ कुठल्या तालुक्यातली कुठली माणसं राहिली नसतील, तेवढा आपल्या देवाला मान आहे. तो आपण कोणवली आपली
मी तुझ्या पाठीशी ठाम आहे. तर इथे या ठिकाणी आता पालखीचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे. पालखी सज्ज झालेली आहे आणि ढोल ताशाच्या गजरात पालखीचं आगमन होणार आहे. त्या आगमनासाठी आतुरता आहे. या ठिकाणी बघू शकता भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरोखर इथून जवळजवळ पुण्यातून मंडणगड तालुक्यातून सावरी, भागडेवाडी, किल्ला, बलदेवाडी या ठिकाणी बागमांडले, बाणकोट या ठिकाणी सुद्धा मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पालखीच्या आगमनासाठी आतुरता आहे. तर बघू शकता की तुम्ही इकडे बघा किती सगळी ही जी मंडळी दिसते ती संपूर्ण बाहेरून आलेली बघण्यासाठी
पालखीचा आगमन सोहळा अतिशय उत्तम आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी आगमन होत असतो. त्या आगमनासाठी खास आवर्जून या ठिकाणी सगळी भाविक लोक भक्तजन या ठिकाणी बघण्यासाठी आले आहेत. तिकडे छोटी छोटी मुलं बघा आले सगळेजण. यासाठी कोणवलीचे आहेत ना तुम्ही? कोणवलीचे आहेत. आणि बाकी हे सगळे आले. हे भाऊ तुम्ही कुठे आलेत? मंडणगड दुर्गवाडी मंडणगड इकडून सगळे कुठून आलेत? तुम्ही कुठून आलात? हा अरे वा बघा व्हेरी गुड. श्रीवर्धन मी म्हटलं ना की बागमांडा श्रीवर्धनमधून आलेले आहेत. दरवर्षी येतात. या ठिकाणी सुद्धा यांचं सगळ्यांचं कोणवले ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत करतो मी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इकडे सगळी जे मंडळी आहेत ती संपूर्ण बाहेरून या पालखीचा सोहळ्यासाठी आणि पालखी ही नवसाला पावणारी पालखी आहे आणि संकासुराचा जे महिमा आहे तो बघण्यासाठी आधी खास आकर्षित या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ही सगळेजण मंडळी आली ती सगळेजण संकासुराला खास बघण्यासाठी आलेले आहेत.
या या तुमच्या मनामध्ये स्वागत. सर सर याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सर सुद्धा दर्शनासाठी खास आवर्जून या दरवर्षी आता तिकडे पालखीला तुम्ही पाहू शकता की खूप ही श्रद्धा आहे या पालखीसाठी. तुम्ही पाहू शकता की इकडे सगळेजण भक्तजन अगदी श्रद्धेने भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित राहून पालखीच्या आगमनासाठी खरंच उत्कृष्ट अप्रतिम असा हा भव्य दिव्य असा सोहळा पालखी सोहळा आहे. आणि आगमनाचा सोहळा तुम्ही बघू शकता ना की मंडणगड तालुक्यामध्ये भैरी देवीचा हा आगमन सोहळा अतिशय अप्रतिम असा सोहळा असतो. त्या सोहळा बघण्यासाठी तुम्ही बघू शकता की मी बोलण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात बघत असाल व्हिडिओमध्ये एवढी पब्लिक आहे गावातलीच नसून बाहेरगावची प्रगावची या ठिकाणी पालखीच्या आगमनासाठी येतात आणि पालखीचा महिमा बघण्यासाठी येतात. संकासुद्धा महिमा बघण्यासाठी येतात खास करून. चला धन्यवाद सर.